नंदा जागी झाली ती पाखरांच्या गोड किलबिलाटाने. 1-2 मिनिटे तिचे मन गोंधळले. हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना, असे तिला वाटले. आळस देता देता "माई चहा झाला का गं?" हा प्रश्न अस्फुटपणे तिच्या मनात डोकावून गेला. पाखरांचा किलबिलाट आता अधिकच ऐकू येऊ लागला. त्यातली कावळ्यांची कावकाव सुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती. जणू नाना प्रकारची पाखरे आपला मधुर वाद्यमेळ वाजवीत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता. आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत, हे आता तिच्या लक्षात आले. ती हसली. समोरच्या पलंगावर सुंदर, निळसर मच्छरदाणीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्याकडे तिने पाहिले. चोर पावलांनी ती बाहेर आली. तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला. मग पाय मोकळे करण्याकरिता ती उठली. बंगल्याच्या पायऱ्या उतरताच समोर जे दृश्य दिसले त्यामुळे आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्य कन्या आहोत, असा तिचा भास झाला. वर, खाली, भोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता. नाजूक, रेशमी, निळसर, ओलसर धुके, तान्ह्या बाळाच्या कुरळ्या जावळासारखे. बाहेर रात्रभर पावसाची झिमझिम सुरू असावी, त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करीत होता. नंदा आपल्या खोलीकडे परतली. स्वेटर घालून ती बागेत आली. या धुक्यात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला दुसरे कोणीतरी हवे होते, असे तिला राहून राहून वाटू लागले. बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असत. तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले, निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवीत असतो हेच खरे. त्या गारगार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली. कळ्या अजून उमलायच्या होत्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या. बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता. एखाद्या शिरपेच्याप्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर ऐटीत उभे होते. नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली. एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली. तो आता उठला असेल, मावशीला घरभर धुंडाळीत असेल. घरच्या आठवणींनी तिचे मन काही क्षण हुरहुरले. लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला. तेव्हा तिच्या पाठीवरून वात्सल्याचे हात फिरवीत दादा जे बोलले होते ते तिला आठवले. नंदा, इकडली काळजी करू नकोस. उगीच जुन्या आठवणींचा खपला काढीत बसू नकोस. गेलं ते गंगेला मिळालं. नव्या मित्रमैत्रिणी जोड. सुखी हो. शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाटेनं पुढं जावं लागतं, हे क्षणभरही विसरू नकोस. त्या वाटेला नव्या वाटा फुटतात. जुन्या वाटा येऊन मिळतात. त्या सर्वांचं स्वागत कर. आषाढातल्या पावसासारखी, कोजागिरीच्या चांदण्यांसारखी त्यांच्यावर माया कर. दादांच्या बोलण्यातला शब्द न शब्द नंदाने मनात साठवून ठेवला होता. वसू ही आपली बहीण आहे, मधुरा ही आपली भाची आहे, असे मानूनच ती इथे राहणार होती. पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलात गुंतले होते. किती वेळ तरी ती शरीराने विलासपुरातल्या त्या चबुतऱ्यावर, पण मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत राहिली. नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती सोनेरी उन्हाच्या वत्सल स्पर्शाने तिने भोवताली पाहिले. एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता. त्याच्या पानांची सळसळ झऱ्याच्या झुळझुळीसारखी गोड वाटत होती. तिने समोर पाहिले. बागेच्या पलीकडे 3-4 छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते. नाजूक उन्हात नाहत होते. देवदत्त तिथेच राहत असावेत. वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी, असे तिच्या मनात आले. ती पहिल्या बंगल्यापाशी आली. एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली. त्या बंगल्याचे दार उघडेच होते. आत माणसांची कसलीही जाग दिसत नव्हती. तिला नवल वाटले. दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर विडी ओढत बसला होता. बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझविली आणि पायजम्याच्या खिशात खुपसली. नंदा पुढे येताच त्याने तिला अदबीने सलाम केला. पाहुण्याबाईंना वहिनीसाहेबांच्या बंगल्याकडून येताना त्यांनी पाहिले होते. त्या कुणीतरी बड्या मेहमान असाव्यात, या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता. इथं कुणी राहत नाही का आजोबा? नंदाने प्रश्न केला. आजोबा या संबोधनाने म्हातारबुवा खुश झाले. त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले. त्यांनी उत्तर दिले, हत लायब्ररी हाय सरकारची ताई साहेब. लायब्ररी? नंदाच्या तोंडून आश्चर्यचकित उद्गार निघाले.
विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही, असे सांगताना वसुंधरेने देवदत्तांच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता. तो तिला आठवला, पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते. स्वभावातच ती प्रतिभापूजक होती. त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला. सुंदर ग्रंथांच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनशील असला पाहिजे, ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती. पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली. आज जाऊ का मी? नंदाने नोकराला विचारले. म्हाताऱ्याने हसत उत्तर दिले, आम्हासनी कुठं वाचाया येतंय? तुम्हीच जाया हवं होतं. सरकार स्वारी रातभर हतच होती की. सरकार स्वारी म्हणजे देवदत्त, वसुंधरेचे यजमान. ते पहाटेपर्यंत इथे होते. मग ते वसूला भेटायला का आले नाहीत? मधुरेची चौकशी करायला ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. असे का व्हावे? लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाचे मन तिला नकळत कुरतडू लागला. मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चहूकडे पाहू लागली. त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमाऱ्याच अलमाऱ्या दिसत होत्या. खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलीसारखी ती आनंदली. अच्छोत सरोवर चंद्रपीडाच्या दृष्टीला पडेल त्या प्रसंगाचे भानभट्टाचे वर्णन तिला आठवले. दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली. मग कपाटाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली. प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवाच्य अक्षरात टांगली होती. सहज तिने एक कपाटावरली यादी वाचली. नाना प्रकारची रामायणे, महाभारताची विविध भाषांतरे, विवेकानंदांचे समग्र ग्रंथ. त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्तांच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली. इथे राहून आपल्या PhDचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. तिने पुन्हा आपली नजर चोहोंकडे फिरवली. एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले. त्या टेबलापाशी 2 प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या. एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्चीत स्वस्थ वाचीत पडावे असे क्षणभर तिला वाटले. लगेच वसुंधरेची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला, म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती. पण त्या गोल टेबलावर पडलेली 2 पुस्तके तिला दुरून दिसली. रात्रभर देवदत्त इथे होते, म्हणजे ते इथे वाचीत बसले होते हे उघड होते. त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय? का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही? मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चालले होते ते कुणासाठी? रात्री देवदत्त अगाथा ख्रिस्ती, पेरी मॅसॉन यांच्या पुस्तकांसारखे काहीतरी वाचीत बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले ते होते उत्तर रामचरित. ती चकित झाली. म्हणजे देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय? उत्तर रामचरितात तली खून बाहेर डोकावून पाहत होती. देवदत्त काय वाचित होते याविषयीचे तिचे कुतूहल बळावले. तिने ती खुणेची जागा उघडली. तिथे असलेला कागद नुसताच खुणेकरता ठेवला नव्हता. त्यावर वळणदार अक्षरात काहीतरी मजकूर टिपला होता. ती तो वाचू लागली. वसिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करवून घेतली. सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसवून रामचंद्राने अश्वमेध यत्न साजरा केला. ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल. जाऊ दे, ही सारी थट्टा झाली. त्या सोन्याची किंमत किती हा महत्वाचा प्रश्न नाही. त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडला असेलही. कारण धर्मकृत्य, यज्ञयाग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे दिखावे. सध्याच्या सत्कार समारंभांसारखे, मंत्र्यांच्या भाषणांसारखे. खरा प्रश्न एकही आहे, ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या अंतःकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील. जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही, आपल्या हातांनी जिची आसवे पुसता येत नाहीत. तुम्ही माझेच ना, मी तुमची आहे, मी तुमचीच आहे असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही, अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्याचे अंतःकरण पिळवटून निघाले असेल. मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामांसांच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातील स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओलिचिंब केली असेल.
अरे हो, पंडित मंडळी यावर एक शंका काढतील. यज्ञातल्या यजमानाला गाद्य गिरद्या उशा घेऊन झोपता येतं का, कुणाला ठाऊक. नंदा विचार करू लागली. हे लेखन देवदत्तांचेच असावे, नाहीतर जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोण येणार. त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता. जणू पहिली आणि शेवटची वाक्य एका मिस्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता. त्या मधल्या भागात लिहिणारेच कसले तरी दुःख लपले असेल काय, मुक्या माराच्या वेदनेसारखे, का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे. उत्तरामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅम्लेट. नंदा चमकली. आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते नाही ना, अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली. अलीकडे तीही हॅम्लेटची पारायणे करीत होती. तिने उचललेल्या हॅम्लेटमध्येही एक खुणेचा कागद होता. ते पान तिने उघडले. पहिल्या आकांताला दुसरा प्रवेश होत होता. तिने 4 ओळींवर निळ्या पेन्सिलने खुणा केला होता. हॅम्लेट म्हणत होता, नको नको हा जीव परमेश्वरा, या जगातल्या वस्तू न वस्तूचा मला वीट आला आहे. धिक्कार असो या जगाला, जिच्यावर हात न फिरल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे. अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे. त्या खुणेच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते, या बागेची देखभाल करणारा कुणी माळी, यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात, असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतील हा अधिकारी अजून मला कोठेच भेटला नाही. कदाचित वृद्धापकाळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल. त्याला दीर्घ आयु आरोग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो. पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे, ती नीटनाटकी कोणी ठेवायची, तिच्यातले तण कुणी काढायचे, या प्रश्नांची उत्तरे. मजकूर इथेच संपला होता. नंदाने हॅम्लेट मिटून टेबलावर ठेवले. एका खुर्चीत बसून ती विचार करू लागली. हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे. हे लेखन देवदत्तांचे असले तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा. या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरेची विचारपूस करायला 5 मिनिटांची सुद्धा सवड मिळाली नाही. घड्याळाचे मंजूळ ठोके तिच्या कानांवर पडू लागले. तिने मान वर करून पाहिले. 8 वाजले होते. आपण वसूची कंपॅनियन म्हणून इथे आलो आणि पहिल्याच दिवशी रमतगमत लायब्ररीत बसलो. हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले. ती लगबगीने उठली. झपझप चालू लागली. पण ती दाराजवळ येण्याच्या आतच घुंगरांचा मंजूळ आवाज तिच्या कानांवर पडला. जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या वीणेची मधुर स्वर छेडू लागली होती. पैंजणांचा तो छुमछुमाट कुठून येतो हे तिला कळेना. दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदाने मोहरून गेली. एक सुंदर हरणाच्या गळ्यातला नाजूक घुंगरांचा तो गोड आवाज होता. ते हरिण इकडे तिकडे पाहत हळूहळू आत येत होते. मात्र ते धावत नव्हते, उड्या मारीत नव्हते, लंगड्यासारखे चालत होते ते. नंदा उभी होती, तिकडे त्याचे लक्ष नव्हते. क्षितिजावर क्षण अर्धा क्षण चमकत विजेने इकडून तिकडून जावे तशी त्याची नजर भिरभिरत काहीतरी शोधत होती. जणू त्याच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे. ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्याचा एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले. जीवनाची मूर्तिमंत अपूर्णातच त्या हरिणाच्या रूपाने आपल्यापुढे उभी राहिली आहे असे क्षणभर तिला वाटले. लगेच तिचे खेळकर मन जागे झाले. तिने हरिण 4-2दा पाहिले होते, पण ते दुरून. त्याला कधी जवळ घेतले नव्हते, कुरवाळले नव्हते. त्याच्या निष्पाप दृष्टी मिसळून आपले हितगुज त्याला कधी सांगितले नव्हते. शकुंतलेप्रमाणे त्याला कधी मायेने चारा दिला नव्हता. तिच्या मनात आले, हळूच पुढे जाऊन त्याला बिलगावे आणि त्याच्या गालाला गाल घाशीत त्याच्या कानात कुजबुजावे. देवाने तुला केव्हा निर्माण केलं रे? वाघ सिंहांच्या आधी की त्यांच्यानंतर? तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर प्राण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्याचे हात धजले तरी कसे? का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली आहे? नंदा हळूच 4-5 पावले पुढे झाली. इतक्यात त्या हरणाची दृष्टी तिच्याकडे वळली. परके माणूस पाहताच ते बिचकले. पळून जाण्याकरता ते माघारी वळले, पण अगदी सावकाश. अधू पायामुळे त्याला पळता येत नव्हते. त्याला पकडणे कठीण नाही असे वाटून नंदा पुढे झाली. तो चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली. कान टवकारून चंचलने ती ऐकली. मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली. हाक मारणारा व्यक्ती पुढल्या क्षणी आत आला. उंच सुदृढ गोरापान असा तरुण होता तो.
त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटले होते, पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसांच्या महिरपीमुळे खुलून दिसत होते. आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलाला कुरवाळीत म्हटले, "बेटी, मला सोडून पळून जायचा बेत चाललाय वाटतं. इथं करमत नाही. रानवनाची आठवण होते. पण एक विसरू नकोस पोरी, या जगात देवदत्ताला खरे मित्र दोनच आहेस, एक तू आणि दुसरा मृत्यू." एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगुज करावे तसं चंचलशी तो बोलत होता. आपले उद्गार कुणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदाला कळेना. मात्र चुकून जे तिच्या कानांवर पडले ते मोठे विचित्र होते. एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता. त्याला नकळत ते ऐकणे हा गुन्हा होता. आपले अस्तित्व देवदत्तांच्या लक्षात आणून देणे जरुरी आहे असे वाटून तिने हाक मारली, "चंचल, चंचल." चंचल चमकली. तिच्याकडे वळून पाहत ती देवदत्ताला अधिकच बिलगली. नंदाचे शब्द कानांवर येताच देवदत्तही दचकला. किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला. 5-10 क्षण काय बोलावे हे त्याला सुचेना, पण लगेच त्याची विनोदबुद्धी जागृत झाली. त्याने गंभीरपणाने तिला विचारले, "आपण कोण? हॅम्लेटमधील ॲफिलिया की उत्तरामातली सीता? अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकांबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात. हा अनुभव अगदी नवीन आहे मला." भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाचे मन भरून आले. संकोचाने ती खाली पाहू लागली. देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, "माफ करा हं, थट्टा करायचा मोह कधीच आवरत नाही मला. तसा कुठलाच मोह मला आवरत नाही म्हणा. फार दुबळा माणूस आहे मी. संयम हा शब्द देवदत्तांच्या कोशात नाही, असे माझे मित्र नेहमी म्हणतात. तुम्ही कोण आहात हे मी तर्कानं ताडायला हवं होतं." त्याच्या मनमोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला. त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिश्किल स्वरात तिने प्रश्न केला, "कोण आहे मी?" "वकील." "वकील? हो, आमच्या राणी सरकारांचे वकील. मात्र तुम्ही आमची सुद्धा चांगली वकिली कराल." "ती कशी? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज." "पण मला तुमची सारी माहिती आहे. वसूबरोबर आलात तुम्ही काल रात्री, तिची मैत्रीण म्हणून. तुमचं नाव नंदाताई." देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंदाला कळेना. ती कोड्यात पडली तेव्हा देवदत्त हसत म्हणाला, "मी काही मनकवडा नाही हं. अहो, असली साधी माहिती मिळवणं ही काही मोठी कठीण गोष्ट नाही. वसूचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत, तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतपुरात आहेत." त्याचे हे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला. देवदत्ताच्या ते लक्षात आले. हात जोडीत तो म्हणाला, "माफ करा हं नंदाताई, तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी. तुम्ही आलाय काल रात्री. इथल्या राजकारणात अजून मुरायच्या आहात तुम्ही. तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का? वसूच्या दिमतीला ती पार्वती आहे ना, तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे. रात्री बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सगळी धनाकडे पोहोचती केली.